आता आपण बघतोय सप्टेंबर 21 ला विचारलेला प्रश्न. तर प्रश्न काय बघूया. 2, 3 व 5 या अंकांपासून पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायच्या आहे. तर आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायच्या आहेत. कशापासून? 2, 3 आणि 5 या संख्यांपासून. तयार होणारी संख्या ही विषम संख्या असेल याची संभाव्यता काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करायची. तर आपल्याला काय करायचे? कृती पूर्ण करायची. कशासाठी? तर जी तयार होणारी संख्या आहे ती कशी असणार आहे? विषम संख्या. तर त्यांनी काय दिले बघूया कृती. समजा एस हा नमुना अवकाश आहे. तर एस काय आहे? नमुना अवकाश. एस मध्ये कोणते नंबर येणार आहेत? तर 2 पासून तयार होणारी संख्या बघा 2, 3 म्हणजे किती किती येणार आहे? 23. पुढे 2 पासून 5, 2, 5. तर इथं तुम्हाला 22, 33 आणि 55 या संख्या घेता येणार नाही. का तर त्यांनी काय सांगितले? पुनरावृत्ती न करता. तर तुम्हाला पुनरावृत्ती करायची नाहीये. एस बरोबर 23 येणार. 2, 3, 2, 5. परत 3 पासून तयार होणारी संख्या 3, 2 म्हणजे येणार 32 आणि अजून 3, 5 म्हणजे पहिला बॉक्स काय आला आपला? 35 आला. पुढे 5 पासून तयार होणारी संख्या कोणती येणार आहे? 5, 2 आणि 5 पासून तयार होणारी पुढची संख्या 5, 3. आपण 5, 5, 2, 2 आणि 3, 3 या संख्या घेऊ शकत नाही. पुढे मग एकूण संख्या किती आली आपल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे एन ऑफ एस किती आला? 6. पुढचा बॉक्स आला आपला 6. आता पुढे घटना ए च्या अटीनुसार तयार होणारी विषम संख्या आहे. तर तयार होणारी संख्या कशी पाहिजे? विषम संख्या पाहिजे. म्हणजेच काय? त्या संख्येला 2 न भाग जायला नाही पाहिजे. ज्या संख्यांना 2 न भाग जातो त्या संख्या काय असतात? सम. आणि ज्या संख्यांना 2 न पूर्ण भाग जात नाही त्या संख्या काय असतात? विषम. आता इथं 2 न भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर 23 आहे. म्हणजे ए मध्ये काय येणार? 23. पुढची संख्या आहे 25 आणि त्याच्या पुढची संख्या काय आहे? 32 ला 2 न भाग जातो त्यामुळे ती मी घेणार नाही. तर 35. तर पुढचा बॉक्स आला माझा 35. त्याच्यानंतर 52 ला पण 2 न पूर्ण भाग जातो. 23. 23 ला पण 2 न भाग जात नाही म्हणून 53. 53 ला 2 न पूर्ण भाग जात नाही म्हणून मी 53 पण संख्या घेतली. तर आपण विषम संख्या किती आल्या? 23, 25, 35 आणि 53. 1, 2, 3 आणि 4. तर घटकांची संख्या किती आली ए मध्ये? तर 4 आली. म्हणजे एन ऑफ ए किती आला? 4 आला. तर पुढे त्यांनी काय दिले? सूत्र विचारले. तर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. तर पुढचा बॉक्स काय आला आपला? एन ऑफ ए. सूत्रानुसार एन ऑफ ए आला. पुढे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए ची तुम्हाला पुढे किंमत टाकायची. एन ऑफ ए ची किंमत काय बघा? तर 4 आहे. तर इथे मी काय टाकली? 4 ही किंमत ठेवली. 4/6. आता पुढे आपल्याला पी ऑफ ए ला संक्षिप्त रूप द्यायचा आहे. म्हणजे काय? भाग घालवायचा आहे. बे 2 4 बे 3 6. मग 6 खाली त्यांनी 3 दिलेला आहे. वरती काय येणार आहे? पुढचा बॉक्स येणार आहे 2. 2/3. तर या कृतीमध्ये एकूण आपल्याला बॉक्सची संख्या किंवा चौकटी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 चौकटी आहेत. म्हणजे तुमचा हा प्रश्न किती असणार आहे? 3 मार्काला असणार आहे. तर हा प्रश्न 3 मार्काला सप्टेंबर 21 मध्ये विचारला आहे. तर आपला हा प्रश्न इथं पूर्ण झाला. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न विचारलाय नोव्हेंबर 20 मध्ये. तर प्रश्न काय बघूया. एका फाशाची 6 पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत. तर त्यांनी फासा दिलाय आणि त्याची काय दिली आपल्याला? पृष्ठे दिले. तर पृष्ठे काय बघूया. ए, बी, सी, डी, ई आणि ओ. तर एका पृष्ठावर ए अल्फाबेट आहे. ए इंग्रजी अक्षरातील इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर आहे. नंतर बी आहे, नंतर सी आहे, नंतर डी आहे, नंतर ई आणि नंतर ओ आहे. पुढे काय विचारले. हा फासा एकदा टाकला असता घटना एम ही वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर येण्याची आहे. म्हणजे एम काय आहे? तर आपण मागच्या वेळी ए मानत होतो तसं त्यांनी काय दिले? आता त्यांनी एम दिलेला आहे. एम काय? तर एक घटना आहे. तर ती घटना काय आहे? तर पृष्ठभागावर आपल्याला काय मिळणार आहे? तर इंग्रजी वर्णमालेतील काय मिळणार आहे आपल्याला? स्वर मिळणार आहे. इंग्रजी स्वर म्हणजेच काय? एम आहे. एम म्हणजे काय? इंग्रजी स्वर मिळण्याची एक घटना आहे. तर एम आहे या घटनेची संभाव्यता काढा. तर आपल्याला एम ची संभाव्यता काढायची. एम या घटनेची संभाव्यता काढा. तर आपण नमुना अवकाश लिहून घेऊया. नमुना अवकाश म्हणजेच काय? तर पूर्ण जे त्यांनी दिलेले घटक आहेत ते सगळे येणार त्यामध्ये. ए, बी, सी, डी, ई आणि ओ. तर हे सगळे पृष्ठ आहेत त्यामुळे मी सगळे पृष्ठ लिहून घेतले. ए, बी, सी, डी, ई आणि ओ. तर एकूण किती येते? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर फाशाला 6 पृष्ठ असतात त्यामुळे मी काय केलं? एन ऑफ एस किती घेतला? 6 घेतला. आता पुढं एम. तर एम म्हणजे काय? एम ही काय? वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर येण्याची घटना आहे. तर एम काय आहे? इंग्रजी
स्वर मिळण्याची काय घटना आहे. तर इंग्रजी स्वर कोणते आहेत? इंग्रजी स्वर आहेत A E I O U. पण इथं आपल्याला कोणते कोणते मिळतात? त्यातल्या ए मिळतो, ई मिळतो आणि ओ मिळतो. हे 3 स्वर आपल्याला इथं मिळतात. म्हणजे इथं एम किती येणार? ए, ई आणि ओ. हे आपल्याला 3 स्वर इथं मिळणार आहे. मग एन ऑफ एम किती आला? एन ऑफ एम आला 3. तर आपल्याला एन ऑफ एस मिळाला, एन ऑफ एम मिळाला. आता आपण सूत्रानुसार आपण संभाव्यता काढू शकतो. तर सूत्र काय येणार आहे संभाव्यताचं? एन ऑफ एम छेद एन ऑफ एस. तर एन ऑफ एम ची किंमत काय बघा? एन ऑफ एम ची किंमत आहे 3 आणि एन ऑफ एस ची किंमत किती आहे? तर एन ऑफ एस म्हणजे किती? 6. तर मी इथं भाग करणार 3 1 3 3 2 6. तर माझं उत्तर किती आलं? 1/2. तर 1/2 काय आहे? संभाव्यता. एम या घटनेची संभाव्यता काढा. तर एम या घटनेची संभाव्यता किती झाली? एम या घटनेची संभाव्यता किती आली? 1/2. तर 1/2 ही एम या घटनेची संभाव्यता आपली आली. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. तर आपण बघतोय 5वा धडा संभाव्यता. तर संभाव्यता मधला हा एक प्रश्न आहे. एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. तर एक खोका आहे, त्या खोक्यामध्ये काय? तर 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची आणि 2 काय? पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले. तर आपल्याला एक चॉकलेट काढायचं आहे. तर काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे याची संभाव्यता काढायची. तर आपल्याला संभाव्यता काय काढायची? तर जे चॉकलेट आपण काढले ते काय असणार आहे? तर ते असणार आहे कॉफीचे चॉकलेट. तर बघूया पहिल्यांदा एस म्हणजे काय? नमुना अवकाश लिहून घेऊया. स्ट्रॉबेरी म्हणजे काय? मी एस घेतो. तर स्ट्रॉबेरीची किती आपल्याकडे चॉकलेट आहेत? 5 चॉकलेट आहेत. म्हणजे काय ना? S1 S2 S3 S4 S5. S1 S2 S3 S4 आणि S5 अशी मी 5 स्ट्रॉबेरीची चॉकलेट घेतली. पुढं 6 काय? कॉफीची चॉकलेट आहे. कॉफीची चॉकलेटला काय म्हणतो मी? C1 C2 C3 C4 आणि C5 आणि C6. तर कॉफीची किती झाली? 1 ते 6 चॉकलेट झाली. पुढे काय? 2 पेपरमिंटची चॉकलेट आहेत. पेपरमिंटच्या चॉकलेटला मी काय म्हणलं? P म्हणलं. तर P1 आणि P2 हे काय झाली? पेपरमिंटची चॉकलेट झाली. तर एकूण किती चॉकलेट झाली आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर एकूण किती झाली? 13 चॉकलेट्स. तुम्ही असं पण करू शकता 5 आणि 6 11 आणि 2 13. तर मग एन ऑफ एस म्हणजे काय? सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश मध्ये किती घटक आहेत? तर 13 घटक आहेत. आता पुढे घटना ए. घटना एला मी काय म्हणतो? खोक्यातून एक कॉफीचे चॉकलेट काढणे. तर जे चॉकलेट काढले ते काय असणार आहे आपलं? जे आपण खोक्यातून चॉकलेट काढले तर ते काय असणार आहे? कॉफीचे चॉकलेट असणार आहे. त्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. तर एन ऑफ ए, मग ए मध्ये किती घटक येणार आहेत? तर कॉफीचे चॉकलेट्स किती आहेत? यामध्ये कॉफीचे चॉकलेट्स आहेत 6. तर एन ऑफ ए किती येणार आहे? 6. आता इथे मी सूत्र वापरले संभाव्यताचं. P ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए ची किंमत आहे 6 आणि एन ऑफ एस ची किंमत आहे 13. तर माझं उत्तर किती आहे ना? 6/13. तर संभाव्यतामध्ये एक लक्षात ठेवायचं, खालचा नंबर जो आहे तो कायम तुमचा मोठा असणार आहे अंशापेक्षा. छेद हा कायम अंशापेक्षा मोठाच पाहिजे. का तर तुमची संभाव्यता ही कधी 1 पेक्षा मोठी नसते, 1 पेक्षा कमी असते. आणि जास्तीत जास्त संभाव्यता तुमची 1 येऊ शकते आणि बाकीचे नॉर्मली उत्तर कसे असणार? तर तुमची 1 पेक्षा कमी येणार आहेत. आणि त्यामुळे तुमचा छेद आहे तो कायम काय पाहिजे? मोठा पाहिजे. मोठा किंवा अंशा एवढा. छेद कधीही तुमचा अंशापेक्षा मोठा असू शकत नाही संभाव्यतामध्ये. अंश कधीही छेदापेक्षा मोठा असू शकत नाही संभाव्यतामध्ये. कायम तुमचा छेद हा अंशापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जी संभाव्यता असणार आहे ती कशी येणार आहे? तुमची 1 पेक्षा लहान येणार आहे. तर कॉफीचे चॉकलेट काढणे या घटनेची संभाव्यता. तर आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. कॉफीचे चॉकलेट काढणे या घटनेची संभाव्यता किती आली आपली? 6/13 ही आहे. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.